विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून खेळाकडे विशेष लक्ष द्यावं, त्यामुळे स्वास्थ्य चांगले राहते व ग्राउंडवर खेळत राहिले तर शरीर उत्तम बनते व खेळामध्ये नावलौकिक होते, असे प्रतिपादन दर्यापूर पोलीस स्टेशनचे PSI विशाल तांदडे यांनी केले। ते शिव वॉरियर्स कला क्रीडा बहुउद्देशीय मंडळ दर्यापूर, हनुमान व्यायाम शाळा, भवानी वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य उन्हाळी कला क्रीडा व शिवकालीन मर्दानी खेळ शिबिर समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते। पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुलांकडे जास्त लक्ष देऊन मोबाईल पासून तो दूर कसा राहील याकरिता प्रयत्न करावे, असे दांदडे म्हणाले। दांदडे यांच्या हस्ते सर्वप्रथम नितीन काळे, गजानन देशमुख, शशांक देशपांडे, रोहिणी फाउंडेशन दर्यापूरचे अध्यक्ष किशोर ठाकूर, अभय देशमुख, राणा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन तथा पुष्पहार अर्पण PSI विशाल दांदडे यांच्या हस्ते करण्यात आले व समारोपीय कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व त्यानंतर लाठीकाठी, कराटे, तायकांडो आदी खेळांचे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविली, तेव्हा मान्यवर आनंदी झाले व त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले। गुरुवर्य राजेंद्र भोयर यांच्या कार्याचे सुद्धा कौतुक करण्यात आले। लाठीकाठी आकाशवादित्य, स्वर्गी ओम बन्सी, कराटे करण गवई, मर्दानी खेळ सर्व शिव वॉरियर्स शिक्षक, प्रशिक्षक, कराटे फाइट अमृता शेवती प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले। विशेषतः मुख्य प्रशिक्षकांमध्ये अंकुश मंडावरे, प्रतीक नाकट, करण गवई, पवन स्वर्गे, रोहित गुजर यांनी पण प्रशिक्षणार्थींना अनमोल असे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय देशमुख यांनी तर सूत्रसंचालन शिबिर प्रमुख अंकुश मंडावर यांनी केले। छोट्या छोट्या बालकांचे प्रात्यक्षिक पाहून मान्यवरांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले व त्यांच्या पुढील सेवा कार्याला शुभेच्छा दिल्या। हनुमान मंदिर परिसरातील विद्यार्थी व पालकांची उपस्थिती लक्षणीय होती। आज या कार्यक्रमाकरता मी हजर राहिलो किंवा चला क्रीडा स्पर्धा म्हणजे किंवा जुन्या काळातील व्यायामशाळा किंवा आखाडा, लाठीकाठी या प्रकार चालेल। या प्रकारे आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकसित होण्यासाठी हे दांडपट्टे वगैरे कार्यक्रम होत होते। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।